भाषण द्यायला सुरुवात केली आहे. हे बघ, मला ना मॅचला जायला फार उशीर होता. या विषयावर ना आपण प्रदीर्घ चर्चा करू. बरं ते जाऊ दे, तू चलतेस का माझ्यासोबत? मी आणि तुझ्यासोबत मुळीच नाही. तुझ्यासारख्या मुलासोबत मला कोणी फिरताना पाहिलं का? अगं काही होत नाही, जोडी मस्त दिसेल आपली. बघितलं का भावना ते असं म्हणतात या लग्न करायचं नाही म्हणून, आणि पोरगी दिसली की लगेच म्हणायचं जोडी मस्त दिसते म्हणून आपली. म्हणून मला सांगते, तुम्ही यायच्या पहिले मला पण म्हणत होते या लग्न करशील का म्हणून. बापरे, मला तर भीतीच वाटली त्यांची. हो हो, बघितला मी तुमचा तो काय लॉस. मी गंमत करत होतो. लाईफ कसं मस्त एन्जॉय करायचं. हो, जोपर्यंत स्वातंत्र्य आहे ना तोपर्यंत मस्त मजा करून घ्यायची. राजकुमार, तुमची मजा होईल पण आमचा जीव जाईल ना. खरंच तुम्ही ना माझ्या बोलण्याचं खरं मानलं वाटतं. खरं तर मला लग्नच करायचं नाही, आणि तुमच्या दोघीसोबत ते तर अजिबातच नाही. त्यामुळे त्याची चिंता तुम्ही करू नका. बरं ते जाऊ दे. भावना, तू कोणत्या कामासाठी आली होती का गं? या मी आले कशासाठी, आणि असं तुझ्या नादात खरंच विसरूनच गेले. यही तो जादू है अपनी. गप्प बैस ग. तुझ्या घरचं एक पत्र पोस्टमनने आमच्या वाड्यावर आणून टाकलं, तेच द्यायला आलो. कोणाचं पत्र आहे ग? आता ते पाकिट फोडल्याशिवाय कळणार आहे का? माझा ना मोबाईल द्यायचा. अगं मला मॅचला जायला फार उशीर होत आहे. ते पत्र वगैरे आहे ना ते तू राजश्रीला दाखव. मी निघतोय. ओके बाय. राजकुमार थांब. हा मिळेपर्यंत गेली सुद्धा, आणि आता म्हणे राजश्रीला दाखव. म्हणजे आता मला थांबणं आलं ना ग. भावनाताई, आता तुम्हाला राजश्रीबाई उठतपर्यंत तरी थांबावं लागेल. म्हणजे अजून उठलीच नाही राजश्री. कमाल आहे खरंच. कमाल वगैरे काही नाही. 9-10 म्हणजे त्यांच्यासाठी सकाळचे 6 आहे. म्हणजे रोजच 9-10 वाजेपर्यंत झोपते. अहो, कधी कधी दुपारी 12 वाजता उठतात. असं कसं काय कोणाला झोपावं असं वाटतं ग? आता ना ते तुम्ही त्यांनाच विचार. या राणी सरकार, मला वाटलं ते काय भूपाळी वगैरे म्हणावी लागणार की काय. अगं, झोपे इतकं प्रिय मला काहीच नाही. पण तू अशा सकाळी काही विशेष काम आहे का? म्हणजे काही काम असलं तर मी यायचं, नाहीतर नाही येऊ शकत का? अगं तसं नाही ग, पण तू असं सकाळी कधी आली नाहीस ना म्हणून. चमेली, काय पाहिजे आहे? चहा पण आमच्यासाठी मस्त. बरं. अगं राजश्री, तुझ्या घरचं एक पत्र आहे ना पोस्टमनने आमच्या वाड्यावर आणलं, तेच द्यायला आलो. हा, ते राजकुमारची भेट झाली ना वाटतं. झाली, चांगलीच भेट झाली. हो ना, आता तिचं वागणं विचित्र झालंय. विचित्र? अगं पुरुष संचारलंय तिच्यात, आणि काय ते टेनिस या तिला दुसरं काही सुचत नाही. मला काय, जाऊ दे बाबा, तू पत्र घे का आधी. हे बाप रे, सुंदर आहे तो काकी. एखाद्या राजकुमाराचं असेल तुझ्यासाठी. काय तुझे काही आपल्याला चालू आहे ना तुझं? अगं काही काय बोलतेस? मी म्हणजे आमचा राजकुमार नाही काय? मी संस्थानिकांच्या घराण्यातली आहे. नशीब बाई, तुला तरी याचं भान राहिलं. नाहीतर तुमच्या त्या बहिणाबाई म्हणे दाढी विषयी नसलेला पुरुष. बरोबर बोलले ना मी? अगं ते जाऊ दे, आजकाल ना पत्र येणंच बंद झालंय. वाढती संसद दिसते. थांब, वाचून दाखवते. राजमान्य राजश्री दिलीपराव, साष्टांग नमस्कार. अनेक दिवसांपासून पत्र लिहिण्याचा विचार होता, पण जमले नाही. तुमचा मोबाईल नंबर माझ्याजवळ नसल्यामुळे आणि लँडलाईनवर अनेकदा प्रयत्न करूनही फोन न लागल्यामुळे मी पत्र पाठवित आहे. मी स्वतः लवकरच तुम्हाला भेटायला येत आहे. भेटीत सविस्तर बोलू. महाराणी चंद्रादेवी, वाडके संस्थान, वाळकेश्वर नगरी. या वाड्यात पहिलेच 2 महाराणी असताना आता तिसरी महाराणी कोणती? अगं दिलीपराव म्हणजे माझे वडील. त्यांची मावस बहीण वाळकेश्वर संस्थानची महाराणी आहे. ती येताना भेटायला. आता तुझ्या वडिलांना भेटायचं म्हटलं की त्यांनाही वरच जावं लागेल की.
काही काय बोलते, आम्हाला भेटायला येता येते. शेवटी ती आमच्या पप्पांची बहीण आहे ना. हे बघ राजेश, अशा कुणाच्याही पत्रावर विश्वास ठेवणं म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे. आजकाल कोण कुणाला लुबाडे काही सांगता येत नाही बरं. उगाच काही सांगून मला घाबरवू नको. हे बघ, या वाड्यात ही दोघी मुली राहतात अशी आहे त्यांना माहिती आहे ना. आणि त्यातल्या त्यात तुम्ही श्रीमंत, त्यामुळे तुम्हाला फसवण्याचा कुणाचा डाव असू शकतो बरं. भावना, तू म्हणजे ना अतिशय शंकित गुण आहेस. अगं, माझ्या वडिलांची बहीण म्हटलं ना तिने पत्रात, म्हणजे ती आमची आत्या झाली म्हणून येत असेल भेटायला. हे बघ, माझं काम तुम्हाला सावध करण्याचं. आजकाल अशा बऱ्याच घटना घडतात बरं. विनाकारण कोणाला देऊ नका. ठीक आहे, तू म्हणतेस त्याचा नक्की विचार करीन मी. जमिली, आता या वाड्यात आणखी एक महाराणी येणार आहे. म्हणजे हो, अगं तुला माहित नाही, आमची एक दूरची आत्या आहे, वाळकेश्वर संस्थानची महाराणी. ती नाही भेटायला. मला एक समजत नाही ताई, तुमच्या घरी अशा राण्या महाराणीच कसं काय येतात? आमच्यासारखी साधारण येतच नाही का? मी काय म्हणताय, ती कोण महाराणी येत आहे ना, ह्याने लगेच घालवत्या. अगं काही काय म्हणतेस? बरोबर बोलते मी. आता ती महाराणी आली म्हणजे मलाच करावं लागेल ना तिच्यासारखं नाही. तुम्हाला काय जीव माझं जाईल. अगं हे बघ, ते ती आल्यावर पाहता येईल. बरं राजेश्री, मला नक्की सांग, तुझी पक्की खात्री आहे ना ती येणारी व्यक्ती म्हणजे तुझी आत्ताच आहे म्हणून? आता ते कसं सांगू, पण पत्रावर तरी आहेच ना. आणि आमच्या पप्पांनी खूपदा सांगितलं. हां, आठवलं, त्यांचा एक जुना फोटो सुद्धा आहे. फोटो आहे? बघू दे मला. हां, दाखवते. नाही, तुम्ही आमच्या शेजारी राहता ना, मग तुम्हाला माहिती सांगितलं आत्ता फक्त. मला तर आजपर्यंत या नाचे हेच माहिती नव्हतं. अगं फोटो सापडला. हा फोटो बघितला ना की तुझी शंका दूर होईल. बघ बघ, हे माझे पप्पा आणि ही त्यांची बहीण म्हणजे माझी आत्या. हा फोटो म्हणजे 30-40 वर्षापूर्वीचा. आणि आता तू या फोटोवर पटवला आहेस? अगं दुसरा कोणताही फोटो नाही माझ्याकडे. गेले 30-40 वर्षांपासून त्यांचं पटेल असं झालं आणि त्यानंतर ते कधी भेटलेच नाहीत. अलीकडे 3-4 वर्षांपासून त्यांचे संबंध जुळून आले. बरं मला सांग, तुझ्या आत्याच्या लग्नातले वगैरे फोटो असतील ना? अगं तुला सांगितलं ना की आमच्या पप्पांचं तिच्याशी पटत नव्हतं म्हणून, त्यामुळे ते लग्नालाच गेले नाही, म्हणून फोटो देखील नाही. बघ बघ, माझं काम तुम्हाला सावध करण्याचं होतं. बाकी तुमचं तुम्ही बघा. हा ठीक आहे. चमेली, काय पैसा आहे? आता ते राणीसाहेब येणार आहेत, तेव्हा त्यांच्यासाठी माडीवरची रूम तयार करून ठेवशील. म्हणजे का कमी येणार आहे? आल्या आल्या कशा जातील? 1-2 दिवस तरी थांबतीलच ना. आता ही आत्या कशाला येत आहे देव जाणे. मग तरी तुम्हाला सांगते, त्रास माझाच वाढणार आहे. हा, तुझं बरोबर आहे जमिनी, पण आता जे होणार आहे त्याचा सामना तर आपल्याला करावाच लागेल ना. ठीक आहे, त्या आत्याला मी कळेलच तुला. हो, कळेलच ना. आणि तुम्ही नाही सांगितलं तरी मला कळेलच. म्हणजे अगं तसं काही नाही, मी आपलं सहजच बोलू. चल आता मी निघते. हा, बाय बाय. बाय जमिनी. चमेली, मी पण वॉच घेऊन येते. मला एक काम आहे, बाहेर जायचं. याला म्हणतात घरचं झालं थोडं आणि वयाने धाडला घोडं. आता या 2 राण्या काय कमी होत्या, तर 3री येणार आहे. आणि या भोगासी असा बी साखर. आता कंबरपासून कामाला लागावं लागणार आहे, हे मात्र नक्की. चलो आगे आगे देखो होता है क्या.
हॅलो हॅलो हॅलो. बंद झाला. राजश्री, मला वाटते हा फोन फक्त वाजण्यासाठीच आहे. तरी चमेली म्हणत होती याला काढून टाका म्हणून. मग तू काय म्हणालीस? मी नाही म्हटलं. बरोबर आहे चमेलीचं, आपल्या सगळ्यांजवळ मोबाईल आहेतच, त्यामुळे लँडलाईनची गरजच काय. अगं, लँडलाईन हवा सध्या तरी राहू दे. बरं, ते जे आत्याचं पत्र आलं आहे ना, त्याबद्दल तुला काही माहिती आहे ना? हो ग, भावना भेटली मला. तिने सांगितलं की ते आपल्या आत्याचंच पत्र